नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? बऱ्या आहात ना? तर कालचा मुद्दा आपण असा पाहिला की दागिन्यांचे महत्त्व सांगितले कालच्या पॉइंटमध्ये मी. आजचा पॉइंट असा घेऊन आले मी तुमच्यासाठी की आपण जे पण काय नथी बनवतो, जे आपण काय ज्वेलरी बनवतो, त्या ज्वेलरीला आपण नाव द्यायचं का? म्हणजे द्यायचं तर काय द्यायचं, कशा पद्धतीने द्यायचं, काय पॉइंट्स लक्षात घेऊन एखाद्या प्रोडक्टला आपण नाव देऊ शकतो. एक वेगवेगळ्या प्रकारच्या युनिक युनिक नथी बनवतो, त्या सगळ्यांना युनिक युनिक नावं असायला पाहिजेत का, आणि असली तर ती कशी देऊ शकता, त्यासाठी खास हा व्हिडिओ केला आहे मी तुमच्यासाठी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. थँक्यू सो मच. आणि कालच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला, तसाच इथून पुढच्याही व्हिडिओना छान प्रतिसाद द्या, तुमच्याकडून एवढीच अपेक्षा करते. आपण आपला पॉइंटला सुरुवात करूयात. तर आपला पहिला मुद्दा असा की दागिने बनवण्यासाठी, त्या दागिना बनवण्यासाठी तुम्ही कोणते प्रोडक्ट म्हणजे कोणते घटक वापरताय, त्या घटकांवर आधारित नावं द्यायची. जसं की फॉर एक्झाम्पल सांगू शकतो आपण मोत्याची शक्यतो ज्वेलरी वापरतो, तर मोतीला उद्देशून शब्द येतात मुक्ता, मुक्तांगण किंवा मुक्तिका, मोक्ती, असे जे संस्कृत शब्द असतात, शक्यतो संस्कृत शब्दांचा वापर करावा या गोष्टीसाठी.